हॅलो. तर लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं की मेथड्स ऑफ कॅपिटल. कॅपिटलच्या किती मेथड्स असतात? दोन. एक फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर लास्ट लेक्चरला आपण याचे काय बघितले होते? फॉर्मॅट्स बघितले होते की फिक्स कॅपिटल मेथडमध्ये किती अकाउंट ओपन करतो आपण? 2 टाईप्स ऑफ अकाउंट ओपन करतो. एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि एक पार्टनर्स करंट अकाउंट. तर फ्लक्च्युएटिंगमध्ये आपण किती अकाउंट ओपन करतो? ओनली 1 अकाउंट. कोणतं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आपण फॉर्मॅट तर लास्ट लेक्चरला बघितलं होतं. आता त्याच्यावरती आपण काय घेऊ? एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया. ओके. ते एक्झाम्पल काय आहे? राम अँड श्याम आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1. आपण बघितलं की आपल्याला जर रेशो दिला असेल तर आपण रेशोनुसार वाटतो. रेशो नसेल दिला तर आपण कसं वाटतो? इक्वल. पण इथं रेशोत कसं दिलेलं आहे त्यांनी? 1:1 म्हणजेच काय? इक्वल. राम अँड श्याम आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1. तर त्यांचा प्रॉफिट किंवा लॉस जे काय होईल बिझनेसमध्ये ते कसं डिस्ट्रीब्यूट करणार? 1:1 रेशोमध्ये. त्यानंतर पुढं ऑन 1 एप्रिल 2018 म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला द कॅपिटल इन्व्हेस्टेड बाय राम. ओके. रामने किती रुपये इन्व्हेस्ट केले? 50,000 अँड श्यामने किती इन्व्हेस्ट केले? 40,000. तर वर्षाच्या सुरुवातीला रामने 50,000 आणि श्यामने 40,000 काय केले? बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले. यालाच काय म्हणतो आपण? कॅपिटल म्हणतो. अँड देअर ड्रॉइंग्स आर 10,000 अँड 8,000. आणि त्यांचं ड्रॉइंग म्हणजे काय? त्यांनी बिझनेसमधनं पैसे काय केले? विथड्रॉ केले म्हणजेच काढून घेतले. तर रामने किती रुपये विथड्रॉ केले? 10,000 आणि श्यामने किती? 8,000 रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर पुढं ॲज पर ॲग्रीमेंट. ओके. आता ॲग्रीमेंट काय सांगतं त्यांचं? की राम गेट सॅलरी. ॲग्रीमेंटमध्ये काय सांगितलं आहे? रामला काय मिळणार? सॅलरी मिळणार. किती मिळणार सॅलरी त्याला? 2,000 पर मंथ. रामला सॅलरी किती मिळणार? 2,000 पर मंथ. आता बघा इथं पर मंथ सांगितलं. ओके. म्हणजे 2,000 ते त्याला सॅलरी मिळते. कशी मिळते? प्रत्येक महिन्याला. तर आपले टोटल मंथ्स किती असतात? 12. टोटल मंथ्स किती असतात आपले? 12. मग जर महिन्याला 2,000 रुपये सॅलरी तर वर्षाला किती येणार? वर्षाला 24,000 राईट. ओके. जर त्याला महिन्याला 2,000 सॅलरी मिळते तर जे वर्षाचे किती होतील? 24,000. ओके. म्हणजे त्याची रामची सॅलरी किती आली वर्षाला? 24,000. अँड श्याम इज एंटायटल्ड टू गेट कमिशन 5% ऑन नेट सेल्स विच इज ₹3 लाख. ओके. आता आपण बघितलं ते पार्टनरला सॅलरीसुद्धा मिळते किंवा कमिशनसुद्धा मिळू शकते. इथं काय सांगितलं आपल्याला? की रामला सॅलरी मिळाली ॲज पर ॲग्रीमेंट. कुठं सांगितलं आहे? ॲग्रीमेंटमध्ये. की रामला काय मिळणार? सॅलरी मिळणार. किती मिळणार? 2,000 पर मंथ. म्हणजे वर्षाचे किती होतील? 24,000. आणि श्यामबद्दल काय सांगितलं? श्यामला काय मिळणार? कमिशन मिळणार आहे. किती टक्के कमिशन मिळणार आहे? 5%. किती टक्के मिळणार? 5%. कशावरती? ऑन नेट सेल्स विच इज 3 लाख. म्हणजे 3 लाखवरती श्यामला किती टक्के कमिशन मिळणार? 5%. तर आपण पर्सेंटेज कशा काढतो? पर्सेंट कशा काढणार आपण? की किती लाखावर मिळणार? 3 लाखवर. 3 लाख इंटू किती पर्सेंट कमिशन मिळणार? 5%. इंटू 5 डिवाइड बाय 100. पर्सेंट असेल तर आपण डिवाइड बाय काय करतो? 100. ओके. 10% असलं तर काय केलं असतं आपण? 3 लाख इंटू 10 डिवायडेड बाय 100. ओके. तर कसं करणार? 2 0 कट झाले. आता किती राहिले? 3,000 इंटू 5. 50 0 50 0 50 0 आणि 5 3 चा 15. ओके. असंच काढतो आपण पर्सेंटेज. 3 लाख इंटू 5% म्हणून 5 डिवायडेड बाय 100. त्याचं आन्सर किती आलं? 15,000. म्हणजे श्यामला कमिशन किती मिळणार? 15,000 आणि रामला सॅलरी किती मिळणार? 24,000. हे तर कळलं. त्यानंतर पुढं सांगितलं आहे द फर्म्स प्रॉफिट इज 40,000. फर्मला प्रॉफिट झाला. ओके. तर त्यांनी सिम्पल दिले की फर्मला काय झालं? यावर्षी प्रॉफिट झालं आहे. किती प्रॉफिट झालं आहे? 40,000. मग आता प्रॉफिट झाला तिथं एक पार्टनर आहेत का 2 पार्टनर आहेत? किती आहेत? 2 आहेत. राम आणि श्याम. तर आता प्रॉफिट दोघांचा आहे. मग दोघांना वाटणार कसा? की आपल्याला सर्वात पहिला रेशो दिला होता की राम अँड श्याम आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ऑफ 1:1. म्हणजे सेम. 1:1 म्हणजे काय? सेम. तर 40,000 जो प्रॉफिट झाला आहे ते एकमेकांना कसं वाटणार? सेम.
मग 40,000 तर दोघांना सेम वाटले तर प्रत्येकाला किती मिळतील 20,000 अँड 20,000. प्रत्येकाला किती मिळणार 20,000 आणि 20,000. सिम्पल. 40,000चे काय केले आपण 2 इक्वल तुकडे केले. ओके. प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019ला. 1 एप्रिलला बिझनेस स्टार्ट झाला तर एंड कधी होणार 31 मार्चला. आणि आपल्याकडे 2 मेथड्स आहेत, एक फिक्स कॅपिटल मेथड आणि एक फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ओके. आता आपल्याला दोन्ही मेथड्समध्ये बघायचं आहे की कॅपिटल अकाउंट कसं तयार करायचं. तुम्हाला एक्झाम्पल कळलं की राम अँड श्याम आर पार्टनर्स. ते प्रॉफिट अँड लॉस कसं शेअर करतात इन द रेशो ऑफ 1:1 म्हणजेच इक्वली. आणि त्यांनी कॅपिटल किती इन्व्हेस्ट केलं होतं, रामने 50,000 आणि श्यामने 40,000. हे काय केलं त्यांनी कॅपिटल इन्व्हेस्ट केलं होतं. त्यानंतर त्यांचे ड्रॉइंग्स म्हणजे त्यांनी बिझनेसमधनं विड्रॉ केलेले मनी. रामने किती विड्रॉ केले ते 10,000 आणि श्यामने किती विड्रॉ केले ते 8,000. ओके. त्यानंतर ॲज पर ॲग्रीमेंटमध्ये काय सांगितलं आहे की राम गेट सॅलरी ऑफ ₹2,000 पर मंथ. हे पर मंथ इम्पॉर्टंट आहे. पर इयर असेल तर आपण आहे तसेच ॲज इट इज लिहितो. पण यांनी काय सांगितलं आहे 2,000 पर मंथ. मग आपला बिझनेस किती वर्ष चालतो 1 इयर. मग आपण काय करणार 2,000 इंटू किती मंथ्स असतात आपले 12. ओके. मग 2,000 इंटू 12 किती आलं तर 24,000. म्हणजे रामला सॅलरी किती मिळते 24,000. अँड श्याम इज एंटायटल्ड टू गेट कमिशन 5% ऑन नेट सेल्स. श्यामला कमिशन कशावर मिळते नेट सेल्स. विच इज किती आहे नेट सेल्स 3 लाख. 3 लाखवरती 5% आपण काढलं. 3 लाखवरती 5% आपलं किती आलं तर 15,000. 3 लाख इंटू 5 डिवायडेड बाय 100 किती आलं तर 15,000. ओके. आणि फर्मचा प्रॉफिट किती झाला होता 40,000. मग प्रॉफिट आपण वाटणार कसा इक्वली, कारण वरती आपल्याला सांगितलं रेशो कसा त्यांचा 1:1. त्यामुळं रामला 20,000 आणि श्यामला 20,000. ओके. एक्झाम्पल तर कळलं. आता आपल्याला हेच काय करायचं आहे अकाउंट तयार करायचं आहे. ओके. आता अकाउंट बघूया आपण कसं तयार करतात. ओके. काल जसं आपण फॉर्मॅट शिकलो होतो सेम तसं आपल्याला पहिलं आपण फिक्स कॅपिटल मेथडमध्ये बघूया. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये किती अकाउंट असतात 2 अकाउंट. एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि एक पार्टनर्स करंट अकाउंट. तर पार्टनर्स कॅपिटलला काय दिसतं सांगितलं होतं ओनली काय दिसतं बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले मनी म्हणजेच कॅपिटल. सॅलरी कमिशन बाकीच्या गोष्टी दिसतात का नाही, त्या कुठे दिसणार करंट अकाउंटला. मग पहिलं काय बघू आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर सुरुवातीला मी काय सांगितलं होतं पार्टनर्स कॅपिटलला सुरुवातीला काय दिसतं की बॅलन्स ब्रॉट डाऊन. हा बॅलन्स कधीचा असतो लास्ट इयरचा. आता आपण प्रॉब्लेम बघितला, आपल्याला प्रॉब्लेममध्ये कुठं लास्ट इयरचा बॅलन्स दिला होता का. ओके. आपल्याला प्रॉब्लेममध्ये लास्ट इयरचा बॅलन्स कुठं दिला होता का नव्हता दिला. ओके. आहे का कुठं लास्ट इयरचा बॅलन्स नाही. मग आपण सुरुवातीचा बॅलन्स लिहिणार का नाही. ओके. कारण आपल्याला दिलेला नाही. आपण सुरुवातीला काय लिहायचो बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. पण ओपनिंग बॅलन्स आहे का दिलेलंच नाही. त्यानंतर आपल्याला दिले का यावर्षी बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले. ओके. दिले. रामने किती इन्व्हेस्ट केले 50,000 आणि श्यामने किती इन्व्हेस्ट केले 40,000. जर पार्टनरने बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याचं कॅपिटल वाढणार का कमी होणार. मी तुम्हाला पार्टनर्स कॅपिटलचा रूल सांगितलं होतं की डेबिटला पार्टनर्सचं कॅपिटल काय होतं कमी होतं आणि क्रेडिटला काय होतं पार्टनर्सचं कॅपिटल वाढतं. ओके. डेबिटला कमी होतं क्रेडिटला वाढतं. मग आता पार्टनर्सने बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याचं कॅपिटल काय होणार वाढणार का कमी होणार वाढणार. त्यामुळे आपण कुठे लिहिणार पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. त्यामुळे आपण कुठे लिहिणार पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. ओके. बाय कॅश ऑर बँक अकाउंट आले. रामने इन्व्हेस्ट केलेले रामच्या अकाउंटला, श्यामने इन्व्हेस्टमेंट केलेले श्यामच्या अकाउंटला. ओके. त्याने बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले त्यामुळे त्यांचं कॅपिटल काय होणार इन्क्रीज होणार. म्हणून आपण कुठे लिहिलं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. रामच्या अकाउंटला रामचे 50,000, श्यामच्या अकाउंटला श्यामचे 40,000. ओके. त्यानंतर अजून काय होतं प्रॉब्लेममध्ये नेक्स्ट काय होतं की त्यांनी काय केलं पैसे विथड्रॉ केले म्हणजेच ड्रॉईंग. किती ड्रॉईंग घेतलं त्यांनी रामने 10,000 आणि श्यामने 8,000. किती ड्रॉईंग घेतलं रामने 10,000 आणि श्यामने 8,000. आता ड्रॉईंग आपण कुठं दाखवतो फिक्स कॅपिटल मेथडमध्ये पार्टनर्स कॅपिटलला का करंटला कुठं दाखवतो आपण करंट अकाउंटला. तर करंट अकाउंटला पण राम श्याम आहेत 2 साईड आहेत डेबिट आणि क्रेडिट. तर आता ड्रॉईंग म्हणजे काय पार्टनरने बिझनेसमधनं पैसे घरी घेऊन गेला. ड्रॉईंग म्हणजे काय
बिझनेसमधनं पैसे काय केले, विड्रॉ केले. मग कॅपिटल वाढणार का कमी होणार? जर पार्टनर बिझनेसमधनं पैसे रिटर्न घेऊन गेला तर त्याचं कॅपिटल काय होणार, कमी होणार. तेव्हा आपण मग डेबिटला लिहिणार का क्रेडिटला? कुठे लिहिणार? डेबिटला. कारण कॅपिटल डेबिटला काय होतं, कमी होतं आणि क्रेडिटला काय होतं, वाढतं. मग आपण काय लिहिणार? टू ड्रॉईंग. रामचं ड्रॉईंग किती होतं? 10,000 आणि श्यामचं ड्रॉईंग किती होतं? 8,000. ओके, हे कळलं. ड्रॉईंगनी कॅपिटल काय होतं, कमी होतं, म्हणून आपण कुठे लिहिलं? पार्टनर्स करंटच्या डेबिट साईडला. ओके, टू ड्रॉईंग रामच्या अकाउंटला, श्यामच्या अकाउंटला. ओके, तर कॅपिटल लिहिलं आपण, त्यानंतर ड्रॉईंग पण लिहिलं. त्यानंतर पुढचं काय होतं की राम ॲज पर ॲग्रीमेंट राम गेट सॅलरी ऑफ ₹2,000 पर मंथ. प्रत्येक महिन्याला रामला सॅलरी किती मिळते? 2,000. ओके, आता जर रामला सॅलरी मिळाली तर त्याचं कॅपिटल वाढणार का कमी होणार? जर रामला सॅलरी मिळाली त्याचं कॅपिटल वाढणार का कमी होणार? काय होणार? कॅपिटल त्याचा वाढणार, कारण त्याला पैसे मिळतात. सॅलरी काय झालं? त्याचं इन्कम. मग आपण इन फिक्स कॅपिटल मेथडमध्ये आपण कॅपिटल अकाउंटला लिहितो का करंट अकाउंटला लिहितो? करंट अकाउंटला. ओके, कॅपिटलला ओनली काय दिसतं? कॅपिटल. बाकी अदर थिंग्स सगळ्याकडे दिसतात करंट अकाउंटला. ओके, आपण काय लिहिणार? बाय सॅलरी. ओके, कुणाला मिळाली सॅलरी? फक्त रामला. श्यामला मिळाली का सॅलरी? नाही. मग श्यामच्या अकाउंटला लिहिणार का? नाही. फक्त कोणाच्या अकाउंटला लिहिणार? रामच्या. बाय सॅलरी किती? 24,000. त्याला पर मंथ 2,000 सॅलरी मिळते, म्हणजे वर्षाचे किती झाले? 24,000. मग बाय सॅलरी किती येणार? 24,000. ओके, हे रामचं कळलं. आता त्यानंतर अजून काय सांगितलं पुढं? अँड श्याम इज एंटायटल्ड टू गेट कमिशन 5% ऑन नेट सेल्स विच इज 3 लाख. ओके, रामला तर सॅलरी मिळाली, श्यामला काय मिळते? कमिशन मिळते. किती टक्के कमिशन? 5%. कशावरती? 3 लाखवरती. ओके, आपण मग कसे काढलं? 3 लाखवरती 5% किती आलं होतं? 15,000. आता जर श्यामला कमिशन मिळाली तर त्याचं कॅपिटल वाढणार का कमी होणार? त्याला कमिशन मिळते तर त्याचं कॅपिटल काय होणार? इन्क्रीज होणार. मग जर कॅपिटल वाढलं तर आपण पार्टनर्स असू द्या किंवा करंट असू द्या कुठं लिहितो? डेबिटला का क्रेडिटला? क्रेडिटला. कारण कॅपिटल काय होतं? इन्क्रीज. आणि हे पण कोणत्या अकाउंटला जाणार? करंटला. कारण फिक्स कॅपिटलमध्ये ऑल थिंग्स कुठं दिसतात? करंट अकाउंटला. ओके, मग बाय कमिशन. ओके, कमिशन रामला मिळाली का? नाही. ओनली कोणाला मिळाली? श्यामला. म्हणून आपण लिहिताना कुठं लिहिलं? फक्त श्यामला. सॅलरी मिळाली होती रामला म्हणून आपण रामच्या अकाउंटला लिहिलं, आणि कमिशन कुणाला मिळाली? श्यामला. म्हणून आपण कुठं लिहिलं? श्यामच्या अकाउंटला. ओके, इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट. ओके, नेक्स्ट काय सांगितलं आहे की द फर्म्स प्रॉफिट इज ₹40,000. म्हणजे फर्मला यावर्षी प्रॉफिट किती झालं आहे? 40,000. जर फर्मला 40,000 प्रॉफिट झाला तर ते प्रॉफिट कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट करणार? राम अँड श्याममध्ये. आणि सुरुवातीला सांगितलं की रेशो कसा आहे त्यांचा? सेम. म्हणजे प्रॉफिट झाला तरी सेम वाटणार, लॉस झाला तरी सेम वाटणार. मग जर 40,000 प्रॉफिट झाला असेल तर आपण प्रॉफिट कसा वाटणार दोघांना? सेम. किती येणार मग? 20,000. मग प्रॉफिट झाला तर त्यांचं कॅपिटल वाढणार का कमी होणार? ओके, प्रॉफिट झालं तर कॅपिटल काय होतं? वाढतं. कारण प्रॉफिट म्हणजे त्यांचा काय झाला? इन्कम. म्हणजे त्यांचं कॅपिटल काय होणार? इन्क्रीज होणार. मग आपण फिक्स कॅपिटल मेथडमध्ये ऑल थिंग्स कुठं दाखवतो? करंट अकाउंटला. मग जर कॅपिटल वाढणार आहे तर आपण करंट अकाउंटच्या कोणत्या साईडला लिहिणार? क्रेडिट साईडला. कोणत्या साईडला लिहिणार? क्रेडिटला. दोघांना किती रुपये वाटणार? 20,000. ओके, दोघांना किती रुपये वाटणार? 20,000. कारण त्यांचा रेशो कसा आहे? इक्वल. 1:1. ओके, तर प्रॉब्लेम झाला इथं आपला. ओके, पार्टनर्स कॅपिटलला ओनली काय दिसलं? बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले मनी. किती रुपये इन्व्हेस्ट केले ते? 50,000 अँड 40,000. आणि बाकीच्या ज्या ऑल थिंग्स होत्या त्या सगळ्या कुठं दिसल्या? करंट अकाउंटला. ओके, तर आपण टॅली कसं करतो आता? पहिलं आपण काय करणार? पार्टनर्स कॅपिटल टॅली करणार. तर सर्वात पहिले रामची काय करणार आपण? टोटल. ओके, कारण डेबिट साईडला काय आहे का? नाही. तर आपण टोटल कसं घेतो की जी साईड मोठी आहे, मग डेबिट असू द्या किंवा क्रेडिट असू द्या, जी साईड मोठी आहे तिची काय घेतो आपण? टोटल घेतो. मग रामची कोणती साईड मोठी आहे? क्रेडिट. मग क्रेडिटला काय घेणार आपण? रामची टोटल किती आहे? 50,000. आणि सेम टोटल आपण उचलून कुठे टाकणार? त्याच्या डेबिट साईडला. सेम टोटल कुठं लिहिणार आपण? त्याच्या डेबिट साईडला. ओके, आता या टोटलमधनं डेबिट साईडला जे काय असेल ते सगळं काय करतो आपण? लेस करतो. पण इथं डेबिट साईडला तुम्हाला काय दिसतंय का?
काहीच नाही आहे. मग 50,000मधनं वरचे 0 गेले तर बॅलन्स किती उरणार? 50,000 का 0? 50,000. आणि 50,000मधून जर वरती काहीच नसेल तर बॅलन्स किती उरणार तुमचा? 50,000. जसं आपण रामचं केलं तसं कोणाचं करणार? श्यामचं. श्यामची साईड कोणती मोठी आहे? क्रेडिट. तर श्यामच्या क्रेडिट साईडची टोटल किती येते? 40,000. तीच टोटल आपण कुठे लिहिणार? डेबिट साईडला. किती आलं? 40,000. आता इथं पण सेम, वरती लेस करायला काय आहे का? काहीच नाही आहे. मग 40,000मधून 0 गेले तर बॅलन्स किती उरणार? 40,000. बॅलन्स किती उरणार? 40,000. हा काय झाला आपला क्लोजिंग बॅलन्स. हाच काय झाला आपला कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स. मग क्लोजिंग बॅलन्सला आपण काय लिहितो? टू बॅलन्स कॅरी डाऊन. डेबिटला आलं म्हणून आपण काय लिहिलं? 2. क्रेडिटला आलं तर बाय. ओके. पण शेवटच्या बॅलन्सला काय म्हणतो आपण? बॅलन्स कॅरी डाऊन. मग हे 50,000 आणि 40,000 हे काय आपलं क्लोजिंग बॅलन्स. ओके. आणि हाच क्लोजिंग बॅलन्स पुढच्या वर्षीचा काय होणार? ओपनिंग बॅलन्स. हाच क्लोजिंग बॅलन्स पुढच्या वर्षीचा काय होणार? ओपनिंग बॅलन्स. ओके. हाच क्लोजिंग बॅलन्स पुढच्या वर्षीचा काय होणार आहे? ओपनिंग बॅलन्स. हे कळलं इथपर्यंत? पार्टनर्स कॅपिटल काय केलं आपण की सुरुवातीला पार्टनर्स कॅपिटल पुट केलं, तर त्यानंतर आपण काय केलं? टॅली केलं. आणि क्लोजिंग फिगर काय आली त्यांची? रामने इन्व्हेस्टमेंट किती केली आहे? 50,000. आणि श्यामने इन्व्हेस्टमेंट किती केली आहे? 40,000. ओके. आता जसं आपण पार्टनर्स कॅपिटल टॅली केलं तसं आता काय करायचं? पार्टनर्स करंट अकाउंट टॅली करायचं. आता बघा या पार्टनर्स करंटमध्ये रामवरती, तर रामची कोणती साईड मोठी आहे? डेबिट साईड मोठी आहे का क्रेडिट साईड मोठी आहे? बघा बरं. रामची कोणती साईड मोठी आहे? क्रेडिटच. मग ह्या क्रेडिटची टोटल किती येते? 44,000. बघा 24 आणि 20 किती होतात? 44,000. हे 44,000 कुठे लिहिणार? डेबिट साईडला. ओके. आता मग असे तर डेबिट साईडला काहीच नव्हतं, पण इथं करंटमध्ये काय आहे? वरती ड्रॉइंग्स आहे. मग या 44,000मधनं वरचे 10,000 गेले. ओके. कसं टॅली करतो आपण? 44,000मधून वरचे 10,000 गेले तर बॅलन्स किती उरणार? 34,000. ओके. हे कळलं? 44,000मधनं वरचे 10,000 गेले तर बॅलन्स किती उरणार? 34,000. आता सेम श्यामचा करणार आपण. श्यामची कोणती साईड मोठी आहे? डेबिट का क्रेडिट? कोणती मोठी आहे? क्रेडिट. किती आहे? 15,000 आणि 10,000 किती होणार? 15,000 आणि 20,000 किती होणार? 35,000. आणि हेच 35,000 कुठे येणार? डेबिट साईडला. हेच 35 कुठे येणार? डेबिट साईडला. आता 35,000मधून वरचे 8,000 काय केले आपण? मायनस केले तर बॅलन्स किती येणार? 27,000. ओके. क्रेडिट साईड मोठी होती म्हणून तीच सेम कुठे लिहिली आपण? डेबिट साईडला. आणि 35,000मधनं वरचे 8,000 मायनस केले तर बॅलन्स किती आला? 27,000. आता हा काय झाला आपला क्लोजिंग बॅलन्स. याला आपण काय लिहितो? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओपनिंगला काय लिहितो? ब्रॉट डाऊन. क्लोजिंगला काय लिहिणार? कॅरीड डाऊन. आणि हाच बॅलन्स पुढच्या वर्षीचा काय होणार आपला? ओपनिंग बॅलन्स. ओके. मग पुढच्या वर्षी काय लिहिणार तुम्ही? बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती लिहिणार? रामचा किती होता ओपनिंग? 34,000. आणि श्यामचा किती होता? 27,000. ओके. त्या मेथडमध्ये काय दिसलं आपल्याला की कॅपिटल कसं राहते? वेगळं. ओके. जे त्यांनी इन्व्हेस्ट केले होते तेच त्यांचं काय होतं? क्लोजिंग. जे ओपनिंग होतं तेच क्लोजिंग होतं. पण करंट अकाउंटला काय दिसतं आहे की सॅलरी, कमिशन, ड्रॉइंग ह्या सगळ्या गोष्टींमुळे कॅपिटल काय होत राहतं? चेंज होत राहतं. ओके. मग त्यांचं क्लोजिंगचं करंट अकाउंट किती आहे? 34,000 आणि 27,000. हाच क्लोजिंग पुढच्या वर्षीचा काय होणार? ओपनिंग बॅलन्स. ओके. आता हे आपण कोणत्या मेथडमध्ये बघितलं? इन फिक्स कॅपिटल मेथड. ओके. आता हाच प्रॉब्लेम आपल्याला कोणत्या मेथडमध्ये बघायचा आहे? फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये. तर फ्लक्च्युएटिंगमध्ये आपण काय करतो? दोन वेगवेगळे अकाउंट तयार करतो का? नाही. तर आपण काय करतो? दोन्ही मिक्स करतो. म्हणजे दोन्ही कोणत्या अकाउंटला करतो? ओनली वन अकाउंट. कोणतं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर प्रॉब्लेम तोच आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे? जे आपण वेगवेगळं केलं होतं ते आता एकत्र करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला ओपनिंग बॅलन्स. आता इथं ओपनिंग बॅलन्स आहे का राम आणि श्यामचा? ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे का? तर नाही आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन काय आहे का आपल्याकडे बॅलन्स? काहीच नाही. पण आपल्याकडं इन्व्हेस्ट केलेले मनी आहेत की सुरुवातीला रामने आणि श्यामने काय केले? ते पैसे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले होते. तर रामने किती इन्व्हेस्ट केले ते? 50,000. आणि श्यामने किती इन्व्हेस्ट केले ते? 40,000. मग जर त्यांनी बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर त्यांचं कॅपिटल काय होणार? इन्क्रीज होणार. आणि कॅपिटल इन्क्रीज कुठं होतं? डेबिटला का क्रेडिटला? क्रेडिटला. मग आपण क्रेडिटला काय लिहिणार? बाय कॅश ऑर बँक अकाउंट. पैसे इन्व्हेस्ट केले तर आपण नेहमी काय लिहितो? कॅश ऑर बँक अकाउंट.
ओके. रामने किती इन्व्हेस्ट केले 50,000 आणि श्यामने किती इन्व्हेस्ट केले 40,000. रामने 50,000 आणि श्यामने 40,000. हे झालं पहिले इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर सेकंड काय सांगितलं होतं आपल्याला की त्यांनी काय केले की बिझनेसमॅनना पैसे विड्रॉ केले. रामने किती विड्रॉ केले ते 10,000 आणि श्यामने किती विड्रॉ केले ते 8,000. आता जर पार्टनर्सने बिझनेसमॅनना पैसे विड्रॉ केले तर त्यांचं कॅपिटल वाढणार का कमी होणार? कमी होणार, कारण ते पैसे रिटर्न घेत आहेत. मग जर कॅपिटल कमी झालं तर आपण डेबिटला लिहितो का क्रेडिटला लिहितो? कुठं लिहितो? डेबिट साईडला. ओके. आता इथं सगळं आपण किती अकाउंटमध्ये करणार आहे? ओनली वन अकाउंट, कारण ही कोणती मेथड आहे? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. मग काय येणार? टू ड्रॉईंग. रामचं किती आहे 10,000, श्यामचं किती आहे 8,000. हे कुठे आहे? आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. ओके. रामने किती विड्रॉ केलं ते 10,000 आणि श्यामने किती विड्रॉ केलं ते 8,000. ओके. प्रॉब्लेममध्ये होतं आहे रामने किती विड्रॉ केलं ते 10,000 आणि श्यामने किती विड्रॉ केलं ते 8,000. त्यानंतर काय सांगितलं होतं आपल्याला की रामने काय घेतलं 2,000 पर मंथ काय घेतली सॅलरी. 2,000 पर मंथ म्हणजे इयरला किती होणार 24,000. आणि श्यामला काय मिळत होतं 5% कमिशन. कशावरती? सेल्सवरती. ती पण आपण काढली होती मग अशी किती आली ती 15,000. ओके. मग आता सॅलरी आणि कमिशन पार्टनर्सला मिळाली तर त्यांचं कॅपिटल काय होणार? इन्क्रीज होणार. आणि कॅपिटल इन्क्रीज कुठं होतं? डेबिटला होतं का क्रेडिटला होतं? क्रेडिटला होतं. ओके. आता इथं तर एकच अकाउंट आहे, मग आपण सगळ्या गोष्टी किती अकाउंटला टाकणार? एकच. मग पहिलं काय बघू? सॅलरी. तर सॅलरी कोणाला मिळाली? रामला. मग रामच्या अकाउंटला दिसणार 24,000. ओके. आणि कमिशन कोणाला मिळाली होती? श्यामला. तर श्यामच्या अकाउंटला दिसणार बाय कमिशन. कोणाच्या अकाउंटला दिसणार? श्यामच्या. ओके. 24,000 सॅलरी रामला मिळाली आणि 15,000 कमिशन श्यामला मिळाले. ओके. कॅपिटल इन्क्रीज झालं म्हणून आपण कुठं लिहिलं? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. ओके. इथपर्यंत कळालं. अजून लास्टला काय होतं की आपल्याला काय दिलं तर बिझनेसमधला प्रॉफिट दिला होता. किती प्रॉफिट झाला आहे? 40,000. आणि हा प्रॉफिट आपण कोणाला वाटणार? राम अँड श्यामला. आणि रेशो कसं दिला आपल्याला? इक्वल. त्यामुळे दोघांना कसं वाटणार तुम्ही? इक्वली. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रामला 20,000, श्यामला 20,000. ओके. रामला रामचे 20,000, श्यामला श्यामचे 20,000. ओके. इथपर्यंत कळलं. वरती फिक्स कॅपिटल मेथडमध्ये आपण काय केलं होतं की दोन्ही वेगवेगळं केलं होतं. कॅपिटल वेगळं काढलं होतं आणि अदर थिंग्स वेगळ्या काढल्या होत्या. पण इन फ्लक्च्युएटिंगमध्ये काय होतं की सगळ्या गोष्टी काय करतो आपण? एकत्र करतो. ओके. तर झालं सगळं पुट करून. आता काय करायचं आपल्याला? टॅली करायचं आहे. तर टॅली कसं करणार आपण? रामची कोणती साईड मोठी आहे? डेबिट साईड मोठी आहे का क्रेडिट साईड मोठी आहे? कोणती मोठी आहे बघा? क्रेडिट मोठी आहे. तर घ्या क्रेडिटची टोटल. किती होती क्रेडिटची टोटल? 94,000. बघा करून बघा तुम्ही किती होती क्रेडिटची टोटल? 94,000. तर हीच टोटल आपण कुठे लिहिणार? डेबिट साईडला. किती येणार? 94,000. आणि याच 94,000मधनं वरचं काय असेल तर आपण काय करतो? लेस करतो. मग 94,000मधून वरचे किती गेले? 10,000. तर किती उरणार? ते उरणार 84,000. ओके. हे आले 84,000. जसं रामचं गेलं तसंच श्यामचं. श्यामची कोणती साईड मोठी आहे? डेबिट मोठी आहे का क्रेडिट मोठी आहे? बघा बरं. क्रेडिट. घ्या क्रेडिटची टोटल. किती? 75,000 येते का? 40,000 + 15 + 20 किती आलं? 75,000. हेच कुठं लिहिणार आपण? डेबिट साईडला. आले 75. आता ह्या 75मधनं आपण वरचे काय करणार? 8,000 मायनस करणार. मग 75,000मधनं 8,000 मायनस केले तर आन्सर किती येणार? 67,000. ओके. इथपर्यंत कळलं. मग हाच काय झाला आपला क्लोजिंग कॅपिटल. यालाच काय म्हणतो आपण? क्लोजिंग कॅपिटल. मग त्याला नाव काय देणार? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. सुरुवातीला ब्रॉट डाऊन, शेवटला कॅरीड डाऊन. म्हणजेच हा काय झाला? या वर्षीचा क्लोजिंग बॅलन्स झाला. ओके. रामचा किती आहे? 84,000 आणि श्यामचा किती आहे? 67,000. आणि हाच क्लोजिंग बॅलन्स. नेक्स्ट इयरला काय होतं? ओपनिंग बॅलन्स. मग हाच क्लोजिंग पुढच्या वर्षीचा काय होणार? ओपनिंग. ओके. तर ह्या दोन मेथड बघितल्या आपण. एकच एक्झाम्पलने दोन्ही मेथड सॉल्व्ह केले. इथं काय होत होतं की कॅपिटल वेगळं जातं आणि अदर थिंग्स कुठं जातात? करंट अकाउंटला. पण इन फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये काय होतं की सगळ्या गोष्टी काय होतात? एकत्र मिक्स होतात. जर तुम्ही दोघांचे क्लोजिंग बॅलन्स बघितले तर इथं रामचा क्लोजिंग बॅलन्स किती होता? कॅपिटलचा 50 आणि अदर म्हणजे करंट अकाउंटचा किती होता? 34. तर 50 + 34 किती होतात? 84. तर इथं 30 टोटल कंबाईन आली 84. ओके. तसं श्यामचं कॅपिटलचा क्लोजिंग किती होता? 40,000
आणि करंटचा क्लोजिंग किती होता 27,000. मग 40,000 प्लस 27,000 किती होतात 67,000. आले का इथे 67,000. ओके. तर फक्त फरक काय आहे की फिक्स कॅपिटलमध्ये आपण काय करतो पार्टनर्स कॅपिटल वेगळं करतो आणि करंट वेगळं करतो आणि फ्लक्च्युएटिंगमध्ये ह्याच सगळ्या गोष्टी आपण काय करतो एकत्र करतो. ओके. हा सिंपल प्रॉब्लेम होता की आपण दोन्ही बघितले. आता नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यापेक्षा अजून ॲडव्हान्स प्रॉब्लेम बघू. त्यामध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा बघूया. ओके. थँक्यू.